नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे. हो, सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत प्रभावी आणि अ, विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. विश्वास नांगरे पाटील यांच्या मनवे विश्वास या पुस्तकातील नोंदी, त्यातील प्रसंग आणि त्यामागे दडलेला जो व्यापक अर्थ आहे ना, त्याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. हो. आणि या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे मला असं वाटतं की एक छोटीशी पार्श्वभूमी मांडणं खूप गरजेचं आहे. नक्कीच सांगा ना. कसं आहे, असे अनेक लोक असतात ज्यांचा व्यावसायिक प्रवास किंवा शिक्षणाचा मार्ग आत्तापर्यंत अत्यंत सुरळीत राहिलाय. हो, म्हणजे शाळा, कॉलेज, नोकरी सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे आणि विना अडथळा पार पडलेलं असतं. बरोबर. आयुष्यात अद्याप कोणतंही मोठं अपयश किंवा मोठा धक्का पचवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली नसते. अशा वेळी आपली जी मानसिक ढाल असते ना, ती खूप नाजूक असते. खरंय, कधी-कधी तर घरात इंटरनेट चालत नाही किंवा एखादी साधी मीटिंग पुढे ढकलली गेली तरीही ही मानसिक ढाल तुटून पडते. मी स्वतः हे अनेकदा अनुभवलं आहे. हो ना? पण वास्तव हे आहे की आयुष्याचा समुद्र नेहमीच इतका शांत नसतो. कधीतरी एखादं मोठं आव्हान, एखादं अनपेक्षित वादळ नक्कीच समोर उभं राहतं. आणि म्हणूनच अशा संभाव्य आव्हानांचा समर्थपणे सामना करण्यासाठी लागणारी मानसिक ताकद कशी तयार करावी हे या पुस्तकातील प्रवासावरून आपल्याला शिकायला मिळतं. आणि या सखोल चर्चेचा मुख्य उद्देशच तो आहे. एका सामान्य गावाकडच्या मुलाचा देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तो केवळ एका व्यक्तीची यशोगाथा म्हणून आपण वाचणार नाही आहोत. मग त्यातून आपण काय घेणार आहोत? त्यातून अपयश ही नेमकी काय संकल्पना असते हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. ज्यांनी आजवर अपयशाची चव चाखलेली नाही, त्यांच्यासाठी हा प्रवास एका पूर्णपणे वेगळ्या जगाची ओळख करून देतो. म्हणजे हा प्रवास हे शिकवतो की अपयश हा रस्त्याचा शेवट नसून तो एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. अगदी बरोबर. आपण आजवर अनेक यशोगाथा वाचल्या असतील, पण या कथेचं वेगळेपण हे आहे की ती बाहेरच्या झगमगाटापेक्षा आतल्या खऱ्या आणि अनेकदा अंधाऱ्या संघर्षावर जास्त भर देते. आणि हेच कारण आहे की हे पुस्तक केवळ एक आत्मचरित्र उरत नाही. याकडे का संघर्षाचं घोषवाक्य म्हणून पाहता येतं. हे आत्मविश्वासाचं एक अत्यंत धारदार शस्त्र कसं बनतं हे पाहणं खरोखर औत्सुक्याचं ठरतं. होय. आणि या शस्त्राची निर्मिती ज्या पार्श्वभूमीवर झाली, तिथूनच आपण या चर्चेला सुरुवात करूया. बघा, एका साध्या शेतकरी कुटुंबातील हा जन्म. घरात न कसली श्रीमंती, ना कोणत्या आधुनिक भौतिक सोयी सुविधा. मोठी ओळख किंवा वशिला तर खूप दूरची गोष्ट. आजच्या काळात जेव्हा यशासाठी कौटुंबिक पार्श्वभूमी, पैसा आणि ओळखीचं जाळं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात, तिथे या मर्यादित साधनांमध्ये एक गोष्ट खूप मोठी होती, ती म्हणजे स्वप्न. बरोबर. स्वप्न पाहण्यावर कसलाही कर नसतो हे खरं असलं तरी स्वतःच्या आजूबाजूच्या परिस्थितीपेक्षा हजारो पटीनं मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत खूप कमी लोकांमध्ये असते. इथेच या संपूर्ण प्रवासाचं गांभीर्य लक्षात येतं. आपण ज्या परीक्षेबद्दल बोलत आहोत ती देशातील सर्वात कठीण मानली जाणारी UPSC परीक्षा आहे. हो. आणि या परीक्षेची व्याप्ती आणि तिचं दडपण समजून घेणं आवश्यक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. त्या लाखो विद्यार्थ्यांमधून केवळ काही मोजक्या जणांची अंतिम निवड होते. बापरे, म्हणजे स्पर्धा किती जीवघेणी असते. हो ना. आणि अशा या अत्यंत खडतर स्पर्धेत जेव्हा एक गावाकडचा कोणतीही मजबूत आर्थिक किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेला मुलगा हे स्वप्न पाहतो, तेव्हा समाजाची प्रतिक्रिया खूपच नकारात्मक असते. ते साहजिकच आहे. समाज एखाद्याच्या क्षमतांचं मोजमाप लगेचच त्याच्या आजच्या परिस्थितीवरून करू लागतो. अगदी. आपल्यासारख्यांनी अशी स्वप्न बघू नयेत किंवा हे काम आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, असे सल्ले चहूबाजूंनी मिळायला लागतात. समाजाचा हा संकुचित दृष्टिकोन अनेकदा माणसाला आतून खच्ची करतो. जेव्हा संपूर्ण समाज एखाद्या व्यक्तीच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतो, तेव्हा त्या व्यक्तीने स्वतःला कसं सावरलं पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे. हो. आणि अशा वेळी पुस्तकातील एक मूळ संदेश खूप खोलवर रुजवणारा ठरतो. परिस्थिती आपलं भविष्य ठरवत नाही, तर आपला स्वतःवरील विश्वास आपलं भविष्य ठरवतो. हा तो संदेश आहे. या विचाराला जर आपण एका साध्या आणि थेट सकारात्मक वाक्याच्या रूपात म्हणजे स्वतःला रोज आठवण करून देण्याच्या एका सूत्रात बांधायचं झालं तर आपण ते असं म्हणू शकतो, माझे भविष्य माझी आजची परिस्थिती ठरवत नाही, तर माझा स्वतःवरील अढळ विश्वास ठरवतो. क्या बात आहे. हे वाक्य ऐकायला जेवढं सोपं वाटतं ना, तेवढंच ते रोजच्या जगण्यात आचरणात आणणं कठीण असतं. हो,
पण ज्यांच्या व्यावसायिक आयुष्यात आतापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू आहे त्यांच्यासाठी हे सूत्र समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. कारण कोणत्याही नवीन आव्हानाची सुरुवात ही स्वतःवर असलेल्या ठाम विश्वासानेच होते. आजूबाजूची परिस्थिती कितीही अनुकूल असो वा प्रतिकूल, स्वतःवरील विश्वास हाच खरा पाया असतो. जर उद्या अनपेक्षितपणे एखादं मोठं संकट आलं, नोकरीत अडचणी आल्या किंवा व्यवसायात नुकसान झालं, तर हाच विश्वास माणसाला पुन्हा उभं राहायला मदत करतो. आणि या विश्वासाची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा प्रवासातले सर्वात कठीण आणि अंधारे प्रसंग समोर येतात. त्या कठीण टप्प्यांबद्दल बोलायचं झालं तर अपयशाचा थेट सामना होण्याचे ते क्षण अंगावर काटा आणणारे असतात. पहिल्या प्रयत्नात स्वतःचं सर्वस्व पणाला लावूनही आलेलं अपयश. हो, आणि त्यानंतर पुन्हा मोठी आशा उराशी बाळगून दिलेल्या दुसऱ्या प्रयत्नातही पदरी पडलेलं अपयश, हा तो क्षण असतो जिथे भल्या भल्यांचा संयम तुटतो. अनेक जण याच बिंदूवर हार मानून मागे फिरण्याचा निर्णय घेतात. इथेच खरी मानसिक ओढाताण आणि आंतरिक संघर्ष सुरू होतो. खरंय, जेव्हा एखादा विद्यार्थी सलग अपयशी ठरतो तेव्हा त्याला स्वतःच्याच निर्णयांची भीती वाटू लागते. सलग अपयश येणं हा अत्यंत वेदनादायी अनुभव असतो. या क्षणी लेखकाने स्वतःशी जो संवाद साधला आहे तो या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा भाग मानता येईल. जेव्हा अपयश येतं तेव्हा सर्वात आधी स्वतःबद्दलच शंका निर्माण होते. मी खरोखरच या गोष्टीसाठी सक्षम आहे का? माझा निर्णय चुकला तर नाही ना? मी आता पुढे जावे की इथेच थांबावे? हे प्रश्न आतून पोखरून काढतात. पण मला वाटतं इथे हट्टीपणा आणि स्वतःवरील खरा विश्वास यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे. अगदी बरोबर मुद्दा मांडलात. हट्टीपणा म्हणजे डोळे झाकून एकाच चुकीच्या मार्गावर चालत राहणं. हो, पण खरा विश्वास म्हणजे स्वतःच्या चुकांचं विश्लेषण करून पुन्हा नव्या जोमाने उभं राहणं. या विश्लेषणातूनच हे स्पष्ट होतं की अपयश म्हणजे प्रवासाचा शेवट नसून ती एका मोठ्या यशाची तयारी असते. म्हणजे अपयश हे एखाद्याला अयोग्य ठरवण्यासाठी येत नाही, तर ते अजून थोडी प्रगती करण्याची गरज दाखवून देण्यासाठी येतं. नक्कीच. अपयश ही एक तयारी आहे, हा विचारच मुळात जगण्याचा दृष्टिकोन बदलणारा आहे. ज्यांनी आयुष्यात कधीच अपयश पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी पहिलं अपयश हे जगाचा शेवट असल्यासारखं वाटतं. हो, आणि म्हणूनच या पुस्तकातून आपल्याला पुढचं एक अत्यंत शक्तिशाली सूत्र मिळतं. अपयश थांबवण्यासाठी नाही, घडवण्यासाठी येतं. आणि हे जर आपण एका साध्या स्वतःला सांगण्यासारख्या वाक्यात रूपांतरित केलं तर ते असं होईल, माझे अपयश मला कधीच थांबवत नाही, उलट ते मला अधिक सक्षमपणे घडवते. सुंदर. हे वाक्य एखाद्या मजबूत ढालीसारखं काम करतं, जी ढासळणाऱ्या आत्मविश्वासाला सावरून धरते. जेव्हा हे आंतरिक प्रश्न माणसाला घेरतात तेव्हा बाहेरून कोणी उत्तर देऊ शकत नाही. हो, कारण त्या सर्व प्रश्नांवर लेखकाला मिळालेलं एकमेव उत्तर कोणा मार्गदर्शकाकडून आलेलं नव्हतं, तर ते आतून आलेलं होतं. आणि ते उत्तर होतं मनमे विश्वास. वा. जेव्हा बुद्धी, तर्क आणि आजूबाजूची परिस्थिती हार मानतात तेव्हा फक्त हा मनातील विश्वासच माणसाला पुढचं पाऊल टाकायला बळ देतो. आणि हेच ते मानसिक बळ असतं जे परीक्षेच्या त्या कठीण काळातून माणसाला बाहेर काढतं. खरंय. आता आपण या प्रवासातील एका अत्यंत रोमांचक पण तितकाच गंभीर टप्प्याकडे वळूया. समजा तो विश्वास कामी आला, अपयशावर मात केली आणि अखेर ती स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याची सुवर्ण वेळ आली. पण इथे एक मोठा गैरसमज दूर करण्याची गरज मला वाटते. उच्चाधिकारी म्हणून सुरू होणारा प्रवास हा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर संपत नाही, तर तिथून खऱ्या अर्थाने सुरू होतो. हो ना. केवळ पदवी मिळवणं किंवा परीक्षा पास होणं म्हणजे अंतिम यश नव्हे. त्यानंतर सुरू होतं ते हाडामासाचं पाणी करणारं खडतर प्रशिक्षण. आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात मिळणाऱ्या अत्यंत कठीण जबाबदाऱ्या, भयंकर गुन्हेगारीशी थेट सामना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या दंगलींवर नियंत्रण मिळवणं. बरोबर. ही खाकी वर्दी बाहेरून जेवढी चकचकीत आणि रुबाबदार दिसते ना, तेवढीच ती आतून अफाट जबाबदारीने आणि धोक्यांनी भरलेली असते. आणि परीक्षेच्या काळात केलेली ती मानसिक तयारी प्रत्यक्षात कशी उपयोगी पडते हे यातून सिद्ध होतं. हो, यशाची व्याख्या केवळ पद मिळवण्यापुरती मर्यादित नसते. या जबाबदारीची जाणीव करून देणारा पुस्तकातील सर्वात अंगावर शहारे आणणारा प्रसंग म्हणजे मुंबईवरील 26 अकराचा तो महाभयंकर दहशतवादी हल्ला. बापरे, या चर्चेत आपण त्या दिवसाची केवळ कल्पना केली तरीही मनात धडकी भरते. हो ना. चहूबाजूंनी असलेली ती भयंकर अव्यवस्था, हवेत पसरलेली मृत्यूची भीती, गोळ्यांचे आवाज आणि कोणालाच काहीही न समजल्यामुळे उडालेला तो जीवघेणा गोंधळ. अशा त्या थरारक आणि भयानक परिस्थितीत
एका अधिकाऱ्याने दाखवलेलं अतुलनीय धैर्य आणि खंबीरपणे उभं राहण्याची ताकद हे कोणत्याही परीक्षेच्या अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही. अजिबात नाही. त्या भयानक रात्री कोणत्याही विद्यापीठाची पदवी किंवा परीक्षेतील गुण कामी येत नाहीत. तिथे कामी येतो तो आतला माणूस आणि त्याचा अढळ निर्धार. अंधारात, धुराच्या लोटात आणि बंदुकांच्या आवाजात स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता इतरांच्या रक्षणासाठी उभा राहणं हे केवळ एका प्रचंड मोठ्या निर्धारातूनच शक्य आहे. हो, आणि हे धैर्य अचानक एका रात्रीत निर्माण होत नाही बरं का. ते वर्षानुवर्षे अपयशाशी लढताना मिळवलेल्या त्या मानसिक ताकदीतून येतं. या प्रसंगावरून एक सर्वोच्च विचार मिळतो, जो प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जाते, जेव्हा भीती मनात घर करू पाहते, तेव्हा हा निर्धारच परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा देतो. अगदी बरोबर. परिस्थितीपेक्षा मोठा निर्धार असला पाहिजे. आणि हे सूत्र आपण स्वतःच्या मानसिकतेत बसवण्यासाठी एका साध्या वाक्यात असं म्हणू शकतो: कोणत्याही कठीण परिस्थितीपेक्षा आणि माझ्या मर्यादांपेक्षा माझा निर्धार नेहमीच मोठा असतो. क्या बात आहे. जेव्हा आपण अत्यंत सुरक्षित वातावरणात काम करत असतो ना, तेव्हा ह्या वाक्याची किंमत कदाचित समजणार नाही. पण जेव्हा अचानक एखादं मोठं संकट उभं राहतं ना, तेव्हा हेच वाक्य जगण्याची आणि लढण्याची ताकद देतं. आणि या सगळ्या साहसाच्या आणि प्रशासकीय यशाच्या चित्रामागे एक अत्यंत संवेदनशील, न दिसणारी आणि भावनिक बाजू दडलेली आहे. तो खरा भावनिक संघर्ष उलगडून सांगणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. नक्कीच. हे यश केवळ एका व्यक्तीच्या मेहनतीचं फळ नसतं. त्यामागे एका पिढीचे अपार कष्ट असतात. समाजात पदोपदी अपमान सहन केलेले ते क्षण असतात. हो, यशाच्या मार्गावर चालताना वाट्याला आलेलं ते भयंकर एकटेपण आणि रोज रात्री स्वतःच्याच विचारांशी केलेला तो मानसिक संघर्ष, या सर्व गोष्टींमुळे ही कथा केवळ एका अधिकाऱ्याची राहत नाही, तर ती एका सामान्य कुटुंबाच्या आशेची आणि संघर्षाची कहाणी बनते. आणि या भावनिक संघर्षाचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे एका आई आणि मुलामधला तो संवाद. हो, तो संवाद खूपच हृदयस्पर्शी आहे. आई जिने आयुष्यभर फक्त गरिबी पाहिली आहे, जिचं जग केवळ तिच्या भरापुरतं आणि शेतापुरतं मर्यादित आहे, ती काळजीने म्हणते, आपण साधे लोक आहोत, आपल्या नशिबात एवढं मोठं यश नसतं. तिच्या आवाजात काळजी आहे, पण त्याहून जास्त समाजाची भीती आहे. बरोबर. पण त्यावर तो तरुण अत्यंत ठामपणे उत्तर देतो, पण माझं स्वप्न मोठं आहे. हा केवळ 2 ओळींचा संवाद नाही, तर हा एका पिढीच्या भीतीचा आणि दुसऱ्या पिढीच्या आकाशाला गवसणी घालण्याच्या निर्धाराचा संघर्ष आहे. आणि ही भीती केवळ त्या एका आईची नसते, तर ती संपूर्ण व्यवस्थेची असते, जी माणसाला त्याच्या कुवतीची सतत आठवण करून देत असते. अगदी. या संपूर्ण चर्चेचा आणि या पुस्तकाचा खरा गाभा म्हणजेच तो मूळ दृष्टिकोन इथे समोर येतो. कोणतंही मोठं यश मिळवण्यासाठी जन्म कोणत्या गावात झाला, आर्थिक परिस्थिती कशी होती किंवा शालेय शिक्षण कोणत्या माध्यमात झालं, यापैकी कोणतीही गोष्ट अंतिम सत्य ठरत नाही. या सगळ्या फक्त वरवरच्या गोष्टी आहेत, ज्या वेळेनुसार बदलू शकतात. ज्यांना वाटतं की आपण काही एका विशिष्ट पार्श्वभूमीतून आलो नाही म्हणून मोठं यश मिळू शकत नाही, त्यांच्यासाठी हा विचार खरंच डोळे उघडणारा आहे. होय. कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर पोचण्यासाठी प्रामुख्याने 3च गोष्टींची आवश्यकता असते. कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट, एक अत्यंत मोठं, स्वतःच्या आजच्या परिस्थितीपेक्षाही मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत. दुसरी गोष्ट, त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी लागणारी प्रामाणिक आणि अथक मेहनत. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःच्या क्षमतेवर आणि मनातील आवाजावर असलेला अढळ विश्वास. जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा कोणतीही कौटुंबिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी यशाच्या आड येऊ शकत नाही. हा तोच गाभा आहे जो कोणत्याही सुरक्षित किंवा सोपं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला भविष्यातील अनपेक्षित वादळांसाठी तयार करू शकतो. आणि या गाभ्यावरूनच आजच्या चर्चेतील शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं सकारात्मक सूत्र तयार होतं. यशाची सुरुवात कुठून होते या प्रश्नाचं उत्तर यात दडलंय. आपण याला असं म्हणूया, माझ्या कोणत्याही यशाची सुरुवात माझ्या स्वतःवरील विश्वासातूनच निर्माण होते. हो, हाच विश्वास ते मूळ बीज आहे, ज्यातून नंतर यशाचा महावृक्ष उभा राहतो. बाहेरचं जग काहीही म्हणत असलं तरी आतला आवाज काय सांगतो यावर सर्व काही अवलंबून असतं. जेव्हा ह्या संपूर्ण प्रवासाकडे आपण मागे वळून पाहतो ना, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की ही केवळ एका प्रशासकीय सेवेची तयारी नव्हती, तर ती संपूर्ण आयुष्याची तयारी होती. अगदी.
गावाकडचा तो सुरुवातीचा संघर्ष असो, सतत येणाऱ्या अपयशाचे ते निराशाजनक क्षण असोत, किंवा 26/11 सारखी अंगावर येणारी भयंकर परिस्थिती असो, ह्या सगळ्यांमध्ये एकच धागा समान आहे. तो धागा म्हणजे स्वतःच्या आतल्या आवाजावर असलेला विश्वास आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती. होय, हा प्रवास हे दाखवून देतो की संकटं सांगून येत नाहीत, पण त्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी आपण आजच्या शांततेच्या काळातच करू शकतो. या संपूर्ण सखोल चर्चेचा जर थोडक्यात निष्कर्ष काढायचा ठरवला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते: यश कधीच अचानक एका रात्रीत किंवा कोणत्याही चमत्काराने मिळत नाही. ते स्वतःच्या हाताने घडवावं लागतं. बरोबर. ते घामाने, रक्ताने आणि अनेक निद्रानाश झालेल्या रात्रींच्या किमतीवर कोरून काढावं लागतं. एका साध्या शेतकरी कुटुंबातील मुलगा, ज्याच्याकडे सुरुवातीला कोणत्याही सुखसोयी नव्हत्या, तो देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेत पोहोचतो आणि अत्यंत कठीण प्रसंगात देशाचं रक्षण करतो. हे केवळ विश्वास अधिक मेहनत अधिक चिकाटी याच त्रिसूत्रीचं जिवंत उदाहरण आहे. हो, ज्यांना स्वतःला त्यांच्या सध्याच्या पातळीवरून पुढच्या पातळीवर न्यायचं आहे, ज्यांना स्वतःच्या लपलेल्या क्षमतांचा नव्याने शोध घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी मन में विश्वास हे पुस्तक एक अत्यंत प्रामाणिक आरसा आहे. आणि या आरशात पाहिल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडासा अस्वस्थ करणारा विचार मला इथे मांडावासा वाटतो, ज्यावर जे ऐकत आहेत त्यांनी शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. हो, सांगा ना. जर या व्यवस्थेत एखाद्या व्यक्तीला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी इतका भयंकर, स्वतःला पूर्णपणे पणाला लावणारा आणि कधीकधी जीवघेणा संघर्ष करावा लागत असेल, तर आपण एक समाज म्हणून मानवी क्षमता मोजण्याचे आपले निकष बदलण्याची गरज आहे का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. एका बाजूला आपण अशा कठीण परीक्षांमधून ताऊन सुलाखून निघालेले नेतृत्वाचं कौतुक करतो, पण दुसरीकडे याच प्रक्रियेत अनेक गुणवत्तापूर्ण तरुणांची स्वप्ने आणि आयुष्य चिरडली जातात. त्याचं काय? खरंय. जर परिस्थिती खरोखरच तात्पुरती असेल आणि माणसाच्या मनातील विश्वास हाच कायमस्वरूपी टिकणारा असेल, तर समाज म्हणून आपण एखाद्याच्या परिस्थितीवरनं त्याच्या भविष्याचा अंदाज मांडणं कधी थांबवणार आहोत? अगदी बरोबर. आणि वैयक्तिक पातळीवर बोलायचं झालं तर आपण सध्याच्या या अत्यंत सुरक्षित आणि आरामदायी चौकटीत स्वतःला का बांधून ठेवतो? आपण का घाबरतो मोठी स्वप्न पाहायला? जर आपण आपल्या मनाची तयारी अशा सर्वोच्च आणि कठीण आव्हानांसाठी आजच केली, तर आज ज्याला आपण अशक्य मानतोय तीच उद्याची एक नवी आणि सोनेरी सुरुवात असू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आज नितांत गरज आहे. मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.